नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. दुपारचे 2 वाजतायत. या बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे राजकीय वर्तुळातून मोठी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींनी केलेल्या टीकेचा खोचक शब्दात समाचार घेतला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत आणि ईव्हीएम यंत्रावरती संशय व्यक्त करत एका लेखातनं टीका केली होती. त्याच लेखाच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. ज्यांना जनता नाकारते तेच जनादेश नाकारतात, असं थेट प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना दिलं. तसेच राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीनं जनतेचा अपमान केला त्याचा मी निषेध करतो, असं ते म्हणाले. निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का अचानक वाढला हे म्हणणं हास्यास्पद आहे, अशी टीका करत त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याची खिल्ली देखील उडवली. तसंच लोकांना कन्व्हिन्स करू शकत नसाल तर त्यांना कन्फ्यूज करण्याचं काम राहुल गांधी वारंवार करत असल्याचंही फडणवीस म्हणाले. निवडणुकीतला पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याचा टोलाही फडणवीसांनी लगावला. तर राहुल गांधींच्या लेखाला फडणवीसांनी लेखानंच कसं प्रत्युत्तर दिलं बघूयात. ज्यांना जनता नाकारते तेच जनादेश नाकारतात. काँग्रेस पक्ष आणखी गर्तेत जाणार. काँग्रेसनं आत्मचिंतन करण्याची वेळ. मतदानाची टक्केवारी अचानक वाढली हा फारच मोठा विनोद. शेवटच्या तासात मतदान वाढलेल्या जागी एनडीए जिंकली म्हणणं हास्यास्पद आहे. माढ्यामध्ये शेवटच्या तासात 18% मतदान झालं, तिथे शरद पवार गटाचा उमेदवार जिंकला. वणीमध्ये शेवटच्या तासात 13% मतदान झालं, तिथे उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला. श्रीरामपुरात 12% मतदान झालं, तिथे काँग्रेस विजयी झाली. संवैधानिक संस्थांवरती शंका उपस्थित करून देशाला कोणत्या दिशेनं घेऊन जात आहात? महाराष्ट्रात झालेला त्यांचा पराभव हा किती जिव्हारी लागला याची मला जाणीव. सातत्यानं महाराष्ट्रातील नागरिकांच्या कौलाचा अपमान करणार असाल तर जनता माफ करणार नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या अपमानाचा कायम निषेधच करीन. कन्व्हिन्स करू शकत नसाल तर कन्फ्यूज करा, हे काम राहुल गांधी करतायत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे, फॅक्ट्स अँड फिगर्स सहित दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील. राहुल जी को इतना ही कहना चाहूंगा कि ताउम्र राहुल जी आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना पूछते रहे. या साऱ्या मोदीजींच्या निवडणुकीमध्ये जे खोटं बोलले त्याचा बदला महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभा निवडणुकीमध्ये घेतला. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीला 33 लाख मतं काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीचे कमी झाले आणि भाजपा महायुतीचे मतं 69 लाखांनी वाढले. 3,17,00,000 मतं मिळाले. कारण लोकांनी झूटचा बदला घेतला. लोकांनी मोदीजींच्या विरुद्ध जे खोटं नरेटिव्ह पसरलं त्याचा बदला घेतला आणि विकासाला मतदान केलं. जनतेला हे माहीत झालं की एकीकडे मोदीजी प्रधानमंत्री झाले आहेत आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये जर महायुतीचं सरकार आलं, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तर डबल इंजिन सरकार या महाराष्ट्राचं भलं करेल, या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करेल. म्हणूनच जनतेने आम्हाला मतदान केलं. म्हणूनच आम्ही या ठिकाणी पुढे गेलो आहे. आणि आता राहिलं पुढचं. आता जनता ही विकासावर मतदान करणार आहे. काँग्रेसच्या खोटारड्या मशाल यात्रेवर मतदान करणार नाही. हे खोटारडे किती घरोघरी फिरले यांचं काही होणार नाही. विदेश में रहते, देश में क्या चल रहा है उनको मालूम नहीं है. विदेश में जाके देश की बदनामी करते हैं और फिर आया के देश के खिलाफ, चुनाव के खिलाफ लेख लिखते हैं. महाराष्ट्र की लोकसभा के चुनाव के समय नेगेटिव नैरेटिव लोगों के सामने लाके लोगों को गुमराह किया उन्होंने. लेकिन उन लोगों ने उस जो भूल की थी उसको दुरुस्त करके विधानसभा के चुनाव में बड़े बहुमत से महायुति को उन्होंने चुनाव में सरकार में लाया. ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाला जागा वाटप केलं या लोकांनी, निवडणूक आयोगाने केलं जागा वाटप आहे की त्यांना एवढ्या आणि त्यानुसार त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या मतदान केंद्रावरती ज्याला सेटिंग म्हणतात राहुल गांधी, ते केलेलं आहे. राहुल गांधींच्या कालच्या लेखानं म्हणा, कालच्या भूमिकेनं म्हणा, फक्त महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगातल्या लोकशाही मानणाऱ्या अनेक देशामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं.